महाराष्ट्र टेलिकॉम कामगार सेनेनं वारंवार ठेकेदार बदलत असल्यानं होत असलेल्या त्रासाबाबत लक्ष वेधलंय। हे असंच होत राहिलं तर टेलिकॉम कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशाराही महाराष्ट्र टेलिकॉम कामगार संघटनेनं दिलाय। त्या महाराष्ट्र टेलिकॉम कामगार संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे। हे आंदोलन सध्या वाशिम, यवतमाळ, अकोला आणि वर्धा, अमरावती या 5 डिस्ट्रिक्टमध्ये सुरू आहे। आमच्या मागण्यांचा जर काही विचार झाला नाही तर याच्यानंतर 17 तारखेपासून आम्ही काम बंद करून उपोषणाला कलेक्टर ऑफिससमोर बसणार। आम्ही काही इंडस पॉवर लिमिटेड कंपनीला काही मागण्या फॉरवर्ड केलेल्या आहेत। त्या मागण्या आम्ही 5 दिवसापूर्वी त्यांना हे केलेल्या होत्या। आजपर्यंत त्यांचा काही रिप्लाय आलेला नाहीये। त्यांचा जर रिप्लाय नाही आलेला 2 दिवसांपर्यंत त्यांना इम्प्लिमेंट केलेलं ते 2 दिवसात जर नाही आलं तर 17 तारखेपासून आम्ही कलेक्टर समोर उपोषणाला बसणार। मागच्या 2 महिन्यापासून ते लोकांचा पगार झालेला नाही, त्यांची वेतनवाढ झालेली नाही 2 वर्षापासून, ते वार्षिक बोनस देण्यात येत नाहीये। 8 तासापेक्षा म्हणजे 24 तास काम करावं लागतं कामगारांना, तर ते 8 तासात करण्यात यावं। उरलेल्या तासाचं त्यांनी म्हणजे काहीतरी अलाउन्स द्यावा, शिवाय प्रत्येक कामगाराचा विमा उतरवण्यात यावा, मासिक वेतन वेळेवर देण्यात यावं, ESIC किंवा PF त्यांचं भरण्यात यावं। या मागण्या आम्ही कंपनीसमोर ठेवलेल्या आहेत। किती एकंदरीत कर्मचारी आमच्या संघटनेमध्ये एकूण 400 कामगार आहेत। 400 कामगार आहेत। अमरावतीतले प्रॉपर महाराष्ट्र पूर्ण अमरावतीतलेच पूर्ण संपूर्ण कोण काम कर्मचारी विदर्भ आणि मराठवाडा 11 जिल्हे म्हणून 11 जिल्हे। आंबा हे उन्हाळ्यातील रसदार तसेच चविष्ट मोसमी फळ, फळांचा राजा म्हणून मानाचा डौल बहुमानानं प्राप्त आहे। आंब्याच्या प्रजातीही खूप आहेत। जवळपास 40 पेक्षा जास्त प्रकार आंब्याचे आपल्याला बघायला मिळतात, तसेच चाखायला सुद्धा मिळतात। दरवर्षी किमान 1 करोड मेट्रिक टन इतकं उत्पन्न आंब्याचं होतं। तरीही हा फळांचा राजा सर्वसामान्यांपासून दूरच राहतोय। गावराणी आंबा तर जणू हरवलाय की काय अशी स्थिती आहे। उन्हाळ्याच्या मोसमी आणि रसदार आंब्यांची गोडी प्रत्येकालाच असते। या आंब्यांच्या रसाला हे शब्द आजही कानी पडतात। फळांच्या राजाचा बहुमान प्राप्त हा आंबा बाजारात तर पोहोचलाय, परंतु अजूनही तो प्रत्येकांपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये। दरवर्षी किमान 1 करोड मेट्रिक टन इतके उत्पादन आंब्यांचे होते। निरनिराळ्या प्रजातींमध्ये आंब्यांचे उत्पादन होते। रसदार आणि राजा म्हणून परिचित हापूस आंबा, नीलम आंबा, बादाम, तोतापुरी, लंगडा, सिंदुरी, लालपट्टा, दशेरी, केसर, रत्नागिरी, रसदार, बंबईया, मालदा, पैरी, सचदर पसंत, सुवर्णरेखा, राजापुरी, अलमपूर, बानेश, अल्फोसा, बंगलोरा, छपली, सफेदा लखनवी, गुलगोवा आणि आपणास चांगला परिचित असलेला गावरानी अशा 40 पेक्षा जास्त प्रजाती या आंब्यांच्या आहेत। आंबा मोहरला आणि झाडावर कैऱ्या लागल्या, त्या वाढल्या की या कच्च्या कैऱ्यांची उतारी करायची, त्यानंतर बंद खोलीत गवताच्या गंजीत या कैऱ्या पिकवण्यासाठी ठेवायच्या आणि मग रसदार आंबे तयार। अशी या आंब्याला पिकवण्याची रीतसर प्रक्रिया। परंतु आता रीतसर कोणतेच काम होत नसल्याने हे आंबे थेट रासायनिक प्रक्रियेने पिकवल्या जाऊ लागले आहेत। कार्बेटचा वापर घातक असतानाही बाजारपेठात पोहोचणारे आंबे सगळेच्या सगळे कार्बेटनेच पिकवलेले आहेत। याचा पुरावाही कार्बेटच्या पुड्यांवरून मिळतो। परंतु प्रशासनाची मात्र याकडे कृपादृष्टी अधिक असल्याने हा प्रकार राजरोसपणे खपवून घेतला जातोय, कारण कोणीही याकडे लक्षच घालत नाही आणि राजरोसपणे हा धंदा टिकून आहे। म्हणूनच आंब्यांची गोडी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। आंब्याच्या गोडीला शाबूत ठेवा आणि मोसमी फळांची मजा लुटा, असे आवाहन या निमित्ताने केले जात आहे। नागरिक, प्रशासन आणि विक्रेते सगळ्यांनीच याकडे जातीनं लक्ष घालावं। तर एक नजर टाकूया बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। मेळघाट येथे कार्यरत दुय्यम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। या सर्व अधिकाऱ्यांना मेळघाटात रुजू झाल्यापासून सहवरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आला नसल्याची बाब मंगळवारी या निवेदनातून मांडण्यात आली। आम्ही इथे मेळघाटातले सगळे वैद्यकीय अधिकारी येथे आमच्या मागणीसाठी जमलेलो आहे। 6 ऑगस्ट 2002चा शासन निर्णय आहे की आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 1 स्तर वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा।
परंतु देण्यात यावा आणि जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात येत आहे 2002 पासून. तसेच आमच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर, लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सहायिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट ऑफिसर या सर्वांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळत आहे. मंगळवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. मंगळवारी 1 सहाय्यक उर्दू शिक्षक, 2 उर्दू मुख्याध्यापक, 3 पदवीधर उर्दू शिक्षक, 65 मराठी सहाय्यक शिक्षक, 24 मराठी मुख्याध्यापक, 30 सहाय्यक शिक्षक, 1545 सहाय्यक शिक्षक, मेळघाटचे 72 शिक्षक, 7 केंद्रप्रमुख अशा एकूण 1752 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. 15 मे पर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण होत आहे. टीचर्स लोगों की जो बदली की प्रक्रिया है ये पूरी होने जा रही है. हो सकता है कुछ इसमें आपसी की बदली अगर बाकी रह जाए तो वो बदलियां कल भी ली जा सकती है. उर्दू माध्यम की बदली प्रक्रिया अभी फिलहाल शुरू होने वाली है. आज सुबह के शिफ्ट में माध्यमिक शिक्षक जो थे उनकी बदली की प्रक्रिया की गई. पहली मर्तबा जो मेलघाट के लोग बहुत अरसे से इस बात का इंतजार कर रहे थे कि वो इधर के एरिया में आकर बदली ले या इधर के एरिया में आकर सर्विस करे, तो उनको पहली मर्तबा ये चांस मिला है. उर्दू मीडियम से कुछ लोग नीचे आए हैं मेलघाट से और मराठी मीडियम से 65 लोग नीचे आने वाले हैं, जिनमें से 40 लोगों की प्रक्रिया कल हो चुकी है. बाकी लोगों की प्रक्रिया कल होने वाली है. और ये जो वहां से मराठी मीडियम के 65 लोग उतरने वाले हैं, ये 65 लोगों की जगह पर दोबारा कल 65 लोग मेलघाट में भेजे जाने वाले हैं. इससे मेलघाट के लोग जो आशा लगाकर बैठे थे कि हम लोगों को प्लेन में काम करने का मौका मिले, तो उनकी ये जो सोच थी वो पहली मर्तबा पूरी हुई है. इसलिए उन तमाम लोगों के अंदर हर्षोल्लास है. और जिला परिषद के जो जिला परिषद अध्यक्ष है मोहतरमा सुरेखाताई ठाकरे, हमारे सीओ साहब आनंद जगताप साहब और एजुकेशन ऑफिसर माननीय अभयंकर साहब, इन लोगों ने ये जो बदली की प्रक्रिया की है ये पूरी पारदर्शिता के साथ की है. तर बातमीपत्रात आता एक नजर टाकूया क्रीडा तसेच गावाकडच्या बातम्यांवर. मंगळवारी भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर करण्यात आलं. 300 वर्षाची परंपरा असणारी भेंडवळ येथील घटमांडणीचा अंदाज मंगळवारी रामदास महाराज यांचा मुलगा पुंजाजी महाराज वाघ यांनी वर्तवला. यामध्ये घटाच्या बाजूने मांडण्यात आलेल्या 18 धान्याच्या राशीवरून येणाऱ्या हंगामात कुठल्या प्रकारचे पीक चांगले येणार याचा अंदाज काढण्यात आला असून यंदा कपासी, मूग, उडीद इत्यादी पिके अनिश्चित स्वरूपाची राहील, तर तीळ, तूर, ज्वारी हे पीक चांगल्या स्वरूपाचे असून भावही चांगला मिळण्याची शक्यता या भेंडवळ घटमांडणीच्या भाकितातून जाहीर करण्यात आली आहे. घटावरील सांडोळी, करडकी, कानोला, पुरी यांच्या स्थितीवरून यंदा चारा पाणी कायम स्वरूपात राहून देशाच्या तिजोरीला धोका नसल्याचे सांगण्यात आलंय. पाणी भरलेल्या चरव्याखाली 4 महिन्यात येणाऱ्या पावसासंदर्भात भाकीत वर्तवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या मातीच्या ढेकलानं वर चरव्यातील पाण्यामुळे आलेल्या ओलाव्यावरून जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस, जुलै ऑगस्टमध्ये चांगला तर सप्टेंबरमध्ये साधारण पर्जन्यमान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसेच देशाच्या राजकीय घडामोडींसंदर्भात भाष्य करताना राजा कायम राहील तर परकीय शत्रूंचा छुपा त्रास राहणार असल्याचे भाकीत या प्रसंगी वर्तवण्यात आले. अकोला, खामगाव, वाशिम, शेगाव, संग्रामपूर, जळगाव इत्यादी तालुक्यांसह दूरवरून शेतकरी येथे आले होते. या सर्वसाधारण पीक परिस्थितीचा अंदाज घेणाऱ्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत अवघ्या राज्यभर प्रसिद्ध आहे, हे उल्लेखनीय. आधी सोयीचं असं झालंय की काय पेरलं पाहिजे आपण, पाऊस कसा असेल, काय असेल, त्या दृष्टीने आम्ही सगळेजण एकत्रित येतो. यावर्षी काय ठरवलं? यावर्षी आम्ही जसं यांनी सांगितलंय की कपाशी मूग आहे, तर कपाशीला एक पर्याय म्हणून मग दुसरे काहीतरी मूग, उडद किंवा तीळ एक चांगलं पीक सांगितलेलं आहे. तीळ असं आंतरपीक घेण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त.
देशासंबंधित जी भविष्यवाणी सांगितली त्याबद्दल आपण काय म्हणतो? देशासंबंधीचं बोलायचं झालं तर खूप त्यांचं जे म्हणणं आहे संरक्षण खात्याचं ते आपण रोज पाहतोच, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. त्यावर बोलायची आमची हे पण नाही आहे. शेतीविषयी काही असेल तर सांगा. नाही, राजा संकटात आहे असं सांगितलंय त्यांनी. बरोबर आहे ना, शेतकरी संकटात आहे त्याच्यामुळे राजा पण संकटात आहेच. शेतकऱ्याला वाचवा तर राजा पण वाचेलच, तो प्रश्नच नाही. प्रत्येकाला कळतंय आज लोक, आता आम्ही जे सगळे यंग कंपनी याच्यामध्ये उतरणार आहे समजेल सगळ्यांना, हे सांगायची गरज नाही. आपल्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून हे सगळ्यांना पर्यंत जाईल ही अपेक्षा ठेवतो. तर बातमीपत्रात आता वळूया मायानगरीतील काही बॉलिवूड अपडेटवर. तर हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया, परंतु एकदा पुन्हा नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. फळांचा राजा दुरावला सामान्यांपासून, कार्बेटने बिघडवली आंब्यांची चव. मंगळवारी पेटले टोल विरोधी आंदोलन, जिल्हा कचेरीवर झाले धरणे आंदोलन. प्राथमिक शिक्षकांचे बदली सत्र सुरू, एकूण 1752 शिक्षकांच्या होत आहेत बदल्या. पटवारी संघटना उतरली पोलीस विरोधी भूमिकेत, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, पोलिसी कारवाईचा केला विरोध. ट्रकवर धडकली सुमो, सुदैवाने टळली मोठी दुर्घटना. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची असल्यास किंवा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703226 आणि वेबसाईटचा पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक आणि सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स,